या ठिकाणी आमचे विनायक पाटील यांचे मेवणे अर्थात सन्मानित दिलीप पाटील सर रामवाडी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय दिलीपजी पाटील सर आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. आज आपला कार्यक्रम म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे, म्हणून त्यांचा आम्ही आयोजक मंडळींच्या वतीनं अर्थात पत्रकार विनायक पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. धन्यवाद, आपण आलात. दिलीपजी पाटील सर, आपलं मनपूर्वक स्वागत. तर मॅच कडे आपण वळूया. या ठिकाणी आपण बघतोय की सामन्याला सुरुवात होते. सामना चालू होतोय अर्थात मेगा फायनल आजच्या दिवसातला आपण बघतोय की शेवटचा सामना आणि मेगा फायनल. खऱ्या अर्थानं या दोन टीम मध्ये प्रणित पाटील 11 उंबर्डे विरुद्ध जय मल्हार रोडे यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात. षटकातला हा पहिलाच चेंडू, या ठिकाणी चेंडू खाली राहिला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित सापडला नाही. चेंडू मात्र जातो निर्धाव. इथे मात्र कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलं होतं ते प्रणित पाटील 11 उमरडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना हा 3 षटकांचा आहे. 18 चेंडूंचा खेळ होईल या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 18 चेंडूंचा खेळ होईल. 3 षटकांचा सामना आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय, ज्यांनी पहिला चेंडू डॉट काढलाय असा गोलंदाज निखिल माळी. पहिला चेंडू डॉट. सचिन समोर खेळतोय. चांगला फटका. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला गती आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. हा डीप मिडॉनच्या बरोबर मारलेला, समोर मारलेला हा अतिशय प्रेक्षणीय, दर्जेदार, सुपर्ब, माइंड ब्लोईंग चौकार. 4 धावा. उत्कृष्ट फटका, दर्शनीय, प्रेक्षणीय असा फटका. 4 धावेनं धावसंख्येमध्ये अकाउंटला सुरुवात झाली. धावसंख्या झालेली आहे 4. मेगा फायनल चालले मित्रांनो. बरेचसे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व दर्शक वर्गाचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पुढचा चेंडू माळी यानं टाकलेला चेंडू पाहिजे आणि क्लीन बोल्ट. सरळ चेंडू जाऊन या ठिकाणी फलंदाजी एसटी उद्ध्वस्त केलेली आहे. जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल. सरळ चेंडू जाऊन स्टंप वरती आदळला आणि महत्वाचा गडी गारत पहिली विकेट तंबूच्या असलेला सचिन या ठिकाणी बाद ठरलाय. महत्वाचा विकेट. ही विकेट वरती सर्वांचं लक्ष होतं. सचिन नेमकं काय करणार आहे, पण सचिन मात्र या ठिकाणी मोठा फटका घ्यायला गेला. प्लॅनिंग हुकला. एक चौकार खेचल्यानंतर ही विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आलेली पाहायला मिळते. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात क्रिकेट, की जो चौकार खेचू शकतो त्याला पुढच्या चेंडूवरती बाद करण्याची ताकद ही गोलंदाजामध्ये असते. आणि सुंदर चेंडू टाकला गेला. सरळ या ठिकाणी त्रिफला उडवला जातोय तो अर्थातच सचिन याचा, बॅट्समनचा. सचिनला परतावं लागते माघारी. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय रोहन. अब्रार खेळपट्टीवरती आहे. एक चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निखिल माळी षटकातला पुढचा चेंडू घेऊन प्रणित पाटील 11 उंबर्डे संघाकडून गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. रोहन आलाय स्ट्राईकला, अब्रार नॉन स्ट्राईकला. या ठिकाणी लल्ला वास्कर यांचं आगमन झालंय. क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. या तालुक्यामधलं ग्रामीण असू द्या, शहरी असू द्या, प्रत्येक चांगल्या रीतीने आपला या ठिकाणी गुणवत्ता दाखवत असतो. चेंडू वाईड आहे तर लल्ला वास्कर यांचे दिलीपजी पाटील या ठिकाणी आमचे विनायक पाटील यांचे मेहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीपजी पाटील आणि सर आहेत, शिक्षक आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. तदनंतर लल्ला वास्कर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडू. निखिल माळी चांगली गोलंदाजी आहे. एक महत्वाचा विकेट त्यांनी घेतला आपल्या जाळ्यामध्ये. त्यांनी सचिनला परत पाठवलं आणि इथे मात्र जागेवरती उभं ठेवलंय ते अर्थात रोहन याला. पण रोहन एक चांगला बॅट्समन आहे. दमदार खेळी आजच्या दिवसामध्ये त्याची पाहिली, पण मात्र
इथे मात्र गोलंदाज हाबी होताना आपल्याला पाहायला मिळते। ही परीक्षा आहे इथे दोघांची, ही फलंदाजाची सुद्धा आणि गोलंदाजाची सुद्धा, पण परीक्षेमध्ये या पहिल्या टर्न मध्ये नक्कीच या ठिकाणी पास होताना पाहायला मिळतोय तो अर्थातच गोलंदाज निखिल माळी। चांगला चेंडू टाकतोय, पुढील लेंथ वरून चेंडू उचले घेऊन झपकन चेंडू आतमध्ये येतोय आणि रोहन मात्र चेंडूला समजू शकत नाहीये। यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू हा येतोय सरळ सीमारेषा बाहेर, हा आलाय वन बाउंस चौकार, प्रेक्षणीय असा चौकार आहे। फटक्यामध्ये ताकद होती, चेंडू खूप उंच गेला होता, चेंडू आणख्या मधल्या पट्टीमधून आला असता तर हा नक्की षटकार असता, थोडा कमी पडला, चेंडू बाउंस होऊन चेंडू सीमारेषा पार होतोय, हा जबरदस्त चौकार आलाय। 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली। मला असं वाटतं पहिलं षटक झालंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1-9। 1-9 पहिल्या षटकात 9 आल्या, अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, उर्वरित 2 षटक बाकी आहेत। 9च्या सरासरी जरी गेला तरी हरकत नाहीये, पण पुढे जाणं गरजेचं असणार आहे, धावा गोळा करणं गरजेचं आहे। राजकारणामध्ये एक एक मत महत्वाचा असतो, तसं क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाची आहे, शाळेमध्ये एक एक गुण महत्वाचा असतो, तसं क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाचा आहे। दुसरं षटक कोण घेऊन ते बघायचं आहे। समोर अब्रार, समोर आहे अब्रार, नॉन स्ट्राईकला रोहन आणि गोलंदाज वापरलाय, नाव सांगा। प्रतीक, प्रतीक याच्याकडे चेंडू सोपवलाय, प्रतीक पहिला चेंडू घेऊन अब्रार याच्यासाठी कट करतोय, चेंडू जातोय सरळ डीप स्कोर लेगच्या बाजूला, क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार। 1 धाव कंप्लीट झालेली आतापर्यंत आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागते अब्रार याला। 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते, संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 10, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावा। जास्त वेळ घेताय, वेळ घेऊ नका कृपया, विनंती आहे वेळ घेऊ नका। बक्षीस वितरण कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे, मान्यवर थोड्याच वेळात येत आहेत, अजूनही मान्यवरांची मांदिळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं षटक चालू आहे, एक लेफ्ट हँड एक राईट हँड असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, हे बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कर्णधार रोहन समोर खेळतोय, रोहन खेळण्यासाठी सज्ज आणि प्रतीक याचा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, पंचांच्या अगदी डाव्या बाजूने टाकलाय चेंडू, सरळ लॉंगांना जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। 1च धाव कंप्लीट झाली, दुसरी घेतली तर या ठिकाणी घात होईल किंवा आपण म्हणतो धोका होऊ शकतो दुसरी धाव घेण्यामध्ये, म्हणून त्यांनी या ठिकाणी नाकारलं। फक्त 1च धावेवरती, सिंगल धावेवरती या ठिकाणी समाधान। संघाची धावसंख्या झाली 11, 1-1, लॉस ऑफ 1 विकेट, 1-1-1। 3 षटकांमध्ये 35-38 धावा तरी व्हायला पाहिजेत, तर चांगली धावसंख्या म्हणता येईल। प्रतीक याचा पुढचा चेंडू अब्रार याच्यासाठी, चांगला ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, चेंडूला गती आहे आणि चेंडू हा आवाक्याच्या बाहेर होता, क्षेत्ररक्षकाला सापडला नाही, चेंडू गेलाय कार्पेटला गुदगुली करत, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, हा आर पार, ब्रिटानिया पार्ले चौकार, 4 धावा, प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोइंग चौकार, घुटना टेक तमाशा देख, मारलाय चौकार, 4 धावा। 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली, संघाची एकूण धावसंख्या झाली 15। विनायक पाटील यांचे लहानपणापासूनचे मित्र निलेश पाटील गुरुजी यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यायचं, निलेश पाटील गुरुजी यायचं आहे, आपण स्टेजवरती या, आपलं मनपूर्वक स्वागत। पुढचा चेंडू अब्रार, चांगला चेंडू, चांगला फटका घेतलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावेसाठी वळणार आणि दुसरी धाव सुद्धा बघा किती चपळाई आहे, किती अगदी या ठिकाणी चित्याच्या चपळाईनं दूसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली है। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सही तालमेल यहाँ पर दिखाई दिया दोनों बल्लेबाजों में। 2 रन चुरा लिए, आंखों में इशारा किया, 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ
एक विकेट के नुकसान पर 17 रन 17 लेकिन किसको होगा खतरा आने वाला समय बताएगा 17 हलक्या हाताने चेंडू चांगला फटका चांगली गॅप बघितली एक धाव पूर्ण दुसरे धावेसाठी वळतोय धावू का नको धाव असं झालं होतं पण 2 धावा बघा सुरेख रनिंग खूपसूरत या ठिकाणी आमचे विनायक पाटील यांचे मित्र खास अगदी लहानपणापासून निलेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे मुन्ना पाटील इकडे बघायचं आहे निलेश पाटील गुरुजी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद आपण आलात मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत थँक्यू व्हेरी मच थँक्यू पुन्हा एकदा प्रतीक अब्रार याच्यासाठी उर्फ अब्रू यावेळेला त्याला त्याचा आवडता फटका घ्यायचा होता पण मात्र या ठिकाणी त्यांनी क्षेत्ररक्षण फिल्डिंग बरोबर लावलेली आहे फक्त एकच धाव सिंगल रन तर एक धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 20 2 षटक झालेत 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त 9 आणि या षटकामध्ये धावा आल्या 11 धावसंख्या झाली 20 आणि 10च्या सरासरीने चाललेत बरोबर आहे अजूनही एक 15 धावा तरी यायला पाहिजेत असं मला वाटतंय पण मैदानावरती काय होईल येणारी वेळ आपल्याला सांगेल हे आपण प्रत्यक्ष पाहतोय त्यामुळे काही घडू शकतं नेमका कोणता गोलंदाज वापरला जातो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे जर कंजूस गोलंदाजी झाली कमी धावा दिल्या 1-2 विकेट घेतल्या तर कमी धावा होतील प्रणित पाटील उंबर्डे संघ 20 धावा झाल्यात 20 प्रणित पाटील 11 उंबर्डे संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार रोडे संघ खेळताना आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय जय मल्हार प्रथम फलंदाजी चालू आहे जय मल्हार रोडे संघाची आणि प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 षटकांमध्ये धावा गोळा केल्यात 20 लॉस ऑफ 1 विकेट एक बाद 20 शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय या गोलंदाजचं नाव सांगा विनोद येस विनोद हा गोलंदाज या ठिकाणी वापरलाय शेवटचं षटक स्लॉगवर आणि समोर अब्रार फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण मात्र पाहिजे तसा समाचार नाहीये या ठिकाणी मात्र चेंडू टर्न झालाय एक धाव काढली दुसरी धावेसाठी वळतोय दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चेंडू येण्याचा अवधी बघितला आणि त्या वेळेचा फायदा उचलत दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे 2 धावा मिळतायत रोडे संघाला संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या अंकावरती 22 लॉस ऑफ 1 विकेट रोहन चांगला खेळतोय एका बाजूला अब्रार चांगला खेळतोय दोनही अगदी चांगले युवक आहेत क्रिकेट मधला या अलीकडच्या 4-5 वर्षामधला हा चांगला खेळ त्यांचा चालू आहे प्रदर्शन रोहन खर तर अलीकडे चांगला खेळतोय चांगल्या खेळाचं प्रदर्शन चालू आहे अब्रार हा सुद्धा एक चांगला तरुण या ठिकाणी घडताना पाहायला मिळतो रोडे संघामध्ये पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल विनोद थोडं बॉलिंग मार्क चुकलंय पुन्हा एकदा विनोद आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय षटकातला पुढचा चेंडू घेऊन नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट चेंडू बाउन्स झाला बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय चेंडूला बघा किती चांगला चेंडू अगदी डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा ऍक्शन आपल्याला जर पाहिली तर युट्यूब वरती आपल्याला पुन्हा एकदा रिप्ले पाहता येईल मित्रांनो बघा की अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आधी बाउन्स झाला बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि त्याला परफेक्ट माहिती आहे की या चेंडूला आपण दिशा देऊ शकतोय त्यांनी डीप स्कोरलेगच्या बाजूला बॅट फिरवली आणि चेंडूला दिशा दिलेल्या चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार हा चौकार 4 धावा उत्कृष्ट फटका 4 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे संघाची धावसंख्या झाली 26 चेंडू घ्यायचा होता पण एसटीच्या बाहेर चेंडू आहे वाईड आहे पंच बरोबर आमचे या ठिकाणी सांगतात की चेंडू खराब आहे तुम्ही चुकी कराल तर चुकीला माफी नाहीये गलती क्रिकेट में नहीं चलती ये वाइड बॉल एक्स्ट्रा रन 27 रन लॉस ऑफ 1 विकेट पुढचा चेंडू विनोद
टू अब्रार. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते रोडे संघाला. संघाची धावसंख्या पुन्हा एका धावेने या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या होती 28, 28. लास्ट 3 बॉल, 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत विनोद याचे. अर्थात प्रणित 11 उंबरडे संघाकडून 3 चेंडू शेवटचे टाकले जातील. सामना हा 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंग चालू आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज दिवसभरामध्ये चांगल्या रीतीने सर्व संघ खेळत होते. चांगले दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळत होते. मध्य विभागामधील मध्य विभाग म्हणजे अगदी रामवाडी पासून ते अगदी उंबरडे, उचेडे, रोडे, कांदळे अशा विभागातील या ठिकाणी संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले सगळे संघ आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क चुकतोय विनोद याचा. समोर बॅट्समन उभा आहे तो अर्थात रोहन. रोहन खेळण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँड बॅट्समन विनोद याचा पुढचा चेंडू रोहन याच्यासाठी. सरळ चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगला चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र झेल काही सोडणार नाहीये. त्यांना माहिती आहे इथे आम्हाला धावा अडवायच्या आहेत म्हणून या ठिकाणी तरी सुरेख झेल टिपला गेला डीप मिड ऑफच्या बाजूला आणि इथे मात्र रोहन याच्या पारीचा अंत झालाय. रोहनला माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या माघारी आपल्या पॅव्हिलियन मध्ये परतताना रोहन. धाव संख्या झालेली आतापर्यंत 28, 28. 28 धावा. अब्रार एक फटका आला तर धावसंख्येला चांगला आकार येईल म्हणजे 30+ धावा तरी या ठिकाणी पाहिजेत. अब्रू, अब्रार उर्फ अब्रू समोर खेळतोय. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. विनोद याचा पुढचा चेंडू. यावेळेला आपण बघतोय की काय घडतंय मैदानामध्ये. मात्र इथे मात्र विकेट जाते. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. विकेट गेलेली आहे. फायनलचा सामना आहे आपण बघतोय. अब्रार या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू हा हुकला. यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी ओझेर. उझेर मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं की तो उझेर स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये पुढे गेला आणि अब्रारला या ठिकाणी त्याची विकेट गमावावी लागली. षटकातला पुढचा चेंडू. चेंडू हा एसटीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईड करार केला. एक्स्ट्रा धाव मिळाली. एकूण धावसंख्या झाली आता 29. धावसंख्या 29. बॅटची काढा साठून चेंडू गेला होता इष्टरक्षकडे पण मात्र हाताला लागून चेंडू गेलाय. फर्स्ट स्लिपला 1 धाव मिळाली. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30. विजयासाठी 31 धावा गोळा करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 31 धावा. 31 धावा 18 चेंडू असतील तर काय होईल आपण बघणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्यायच्या त्वरित. कृपया थांबू नका. जे फिल्डर बसले होते त्यांनी ग्राउंडचा ताबा घ्या लगेच.
चला मॅचला सामन्याला सुरुवात करायची आहे, जरा फास्ट. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, 6 वाजलेले आहेत, 6चा भोंगा झालाय. बॅट्समन सुद्धा मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या त्या 31. 18 चेंडू 31 धावा असं समीकरण असणार आहे. त्या अर्थात प्रणित पाटील उंबर्डे संघासमोर माफक असं आव्हान आहे. खर तर 3 षटकांमध्ये 38-40 धावा पाहिजे होत्या, पण संध्याकाळचं सत्र काही सांगता येत नाहीये. जर अंदाज लावला आपण तर या हे 31 धावा सुद्धा या ठिकाणी महागड्या ठरतील असं मला वाटतंय, पण येणारी वेळ सांगेल. बघूया आपण काय घडतंय मैदानामध्ये. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी जे विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. काल आणि आज आमचे पत्रकार विजयजी मोकल साहेब यांनी उपस्थिती दर्शवली, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दिलीपजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच निलेशजी पाटील साहेब आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माजी सैनिक या ठिकाणी आमचे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पंचांची भूमिका प्रवीणजी आंद्रे सर आणि आजच्या दिवसामध्ये रवी पाटील वडखळ यांनी सुद्धा या ठिकाणी आज आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन जाते तुम्हा सर्वांना या चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये या मेगा फायनल मध्ये सेकंड इनिंग चालू होतीये. विजयासाठी धावा पाहिजेत 18 चेंडू आणि 31 धावा. 18 चेंडू 31 धावा. कोण जिंकणार कोण हारणार येणारी वेळ सांगणार आहे. तर मॅच कडे आपण वळतोय. स्ट्राईकला आलाय बॅट्समन निखिल माळी. प्रणित पाटील 11 उमरडे संघाकडून निखिल माळी खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सचिन यांनी टाकलेला हा चेंडू या ठिकाणी सचिन हबी होते फलंदाजावरती. निखिल माळी हा चांगला बॅट्समन आहे आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय. नाव काय नॉन स्ट्राईकला? साहिल. यावेळेला खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पाहिजे तसा बॅट वरती घेता आला नाही. निखिल माळी याला 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. 1 धावेनं अकाउंटला या ठिकाणी सुरुवात होतीये. पहिला चेंडू गेला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. चेंडू झाले 2, धाव संख्या 1. अजूनही 30 धावांची गरज. सचिन संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली संघाची. जय मल्हार रोडे संघाची संपूर्ण जबाबदारी सचिन याच्यावरती असणार आहे. हे पहिलं षटक पॉवर प्लेच आहे, त्याच्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी कमीत कमी धावा द्याव्या लागतील. यावेळेला खरोखर सुंदर चेंडू, अप्रतिम, दर्जेदार, सुपर, माइंड ब्लोईंग, क्रिकेटच्या भात्यातला लय भारी चेंडू आहे. चेंडू सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात. कोणती धाव नाहीये, कोणता धोका सुद्धा नाही, पण चेंडू मध्ये मात्र या ठिकाणी वाढ झाली आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. चांगला खेळाचं प्रदर्शन सचिन. यावेळेला जाळ्यामध्ये सापडलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आलाय, पण मात्र हातात आलेला लोण्याचा गोळा नाही तर हा सोन्याचा गोळा होता. हा चेंडू घ्यायला पाहिजे होता, व्यवस्थित गॅदर करायला पाहिजे होता, कारण इथे अतिशय इथे महत्वपूर्ण विकेट झाली असती. पंच किती धावा? 2 धावा. येस, 2 धावा वसूल केल्यात. जिथे झेल होता तिथे 2 धावा आल्या. आणखी 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या 2 धावेनं वाढते. धावसंख्या झालेली आहे 3. बिनबाद 3. साहिल स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला निखिल माळी. साहिल यानं या ठिकाणी चांगला चेंडू कट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. सुरेख रनिंग चालते, चांगला खेळ चालू आहे, चांगली बॅटिंग चालू आपल्याला पाहायला मिळते. 2-2 धावेने का होईना धाव संख्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची एकूण धावसंख्या झाली 5. सचिन, अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याचं नाव तुझा सचिन आहे. 10 नंबरचा टी शर्ट त्यांनी परिधान केलाय. यावेळेला मात्र
बघतायत की चेंडू सरळ जातोय अगदी इष्टरक्षकाकडे, कोणती धाव नाहीये, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू गेलेला आहे आणि पहिलं षटक झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 विदाउट लॉस, बिगर किसी नुकसान फॉर 5 रन. साहिल आणि निखिल माळी मैदानामध्ये खेळपट्टीवरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या ठिकाणी 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 26. 12 चेंडू 26 धावा, काय होणार का? बघूया काय होतंय मैदानामध्ये. या षटकामध्ये जर आणखी 10-15 धावा आल्या तर आपण निश्चित अंदाज लावू शकतो. मॅच अद्याप आपण बघतोय की समसमान पारडं आहे, कुठल्या बाजूला कधी मॅच झुकेल काही सांगू शकत नाही, कोणाचं पारडं कधी जड होईल काही सांगू शकत नाही. चला टीम मीटिंग नकोय. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने. आमचे पत्रकार विनायक पाटील यांच्या संपूर्ण टीमनं केलेलं हे आयोजन आणि नियोजन. सुंदर असा क्रिकेट पाहायला मिळाला काल आणि आज. दिग्गज खेळाडू या ठिकाणी खेळले, निर्विवादपणे कार्यक्रम हा यशस्वी होत चाललेला आहे. काही मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्याच्यामध्ये माजी आमदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील, सन्माननीय काँग्रेसचे पेणशर अध्यक्ष प्रवीणजी पाटील, भूषणजी कडू, सन्माननीय राजू पिचेका सर यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. माजी नगरसेवक विजयजी पाटील यांनी सुद्धा कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. या सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. बक्षीस वितरणाला सुद्धा या ठिकाणी काही मान्यवर मंडळी येणार आहेत, थोड्याच वेळात मध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. हे दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय ओझेर. आंबिवलीचे सन्मान्य प्रशांतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. ओझेर, ओझेर याचा हा पहिला चेंडू या ठिकाणी खेळायचं होतं अर्थात निखिल माळी याला, पण मात्र चेंडूवरती दृष्टी जमवली नाही, फुटवर्क नाहीये. चेंडू मात्र जातो निर्धाव. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसं पहिल्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी झाली, या षटकामध्ये सुद्धा कंजूस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र नक्कीच या ठिकाणी जय मल्हार रोडे संघ आपल्या बाजूला हा सामना झुकवू शकतो. आणि इथे बघतोय की आपण जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मला माझं लक्ष नव्हतं, पण या वेळेला आपण बघतोय की निखिल माळी याच्या बॅटच्या पट्ट्यामधून चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळेला चेंडू जातोय सरळ षटकार. षटकाराच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये चांगली भर पडलेली आहे, ज्या फटक्याची आवश्यकता होती खरं तर, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या आणि या षटकामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा मोठा फटका घेतलाय. पुन्हा एकदा उजेर याचा पुढचा चेंडू. यावेळेला चांगला फटका खेळून काढतोय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डिप्स कर्लाइकचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, उचल करणार, तोपर्यंत फलंदाजर 1 धाव काढून आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. छोर बदललेत 1 धावेनं. धाव संख्या झाली 12. मगाशी माझं लक्ष नव्हतं, त्या दरम्यान लगेच या ठिकाणी एक षटकार बसला, एक जबरदस्त मोठा फटका आला आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ही निखिल माळी यांनी घेतली पाहिजे खरं तर, कारण आता संध्याकाळ होत चाललेली आहे आणि निखिल माळी याच्याकडून अपेक्षा असावी संघाला त्याच्या विजय संपादन करण्याची. 12 आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. साहिल समोर खेळतोय, उझर याचा पुढचा चेंडू. कट करतोय चेंडूला, ढकलतोय, सरळ जातोय डीप मिडॉनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, मात्र धावू का नको धावू, पण 2 धावा तर वसूल झाल्या. तिसरी धाव घ्यायची होती पण नाकारलं, त्याच्यामुळे फक्त 2च धावांवरती समाधान. संघाची धावसंख्या 2 धावेनं वाढते. धावसंख्या होती ती 14. धावसंख्या 14. शेवटचा क्षण, अंतिम क्षण येऊन ठेपलाय अर्थातच बक्षीस वितरणाचा आणि या मेगा फायनल मध्ये कोण विजयी ठरणार हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला, आनंद घेता आला या सामन्यांचा. हा खरा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि ते मात्र सुरेख झेल आणि आणखी एक मला सुद्धा हा पहिलाच विकेट तंबूच्या आसऱ्याला. पहिली विकेट साहिल याच्या स्वरूपात, पहिला हादरा. बॅक टू द पॅव्हिलियन साहिल.
5 चेंडू खेळला, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 6 धावा गोळा केल्या साहिल यानं. एका बाजूला निखिल माळी चांगला खेळाचं प्रदर्शन करतोय. विजयासाठी टोटल धावसंख्या, एकूण धावसंख्या पाहिजे विजयासाठी 31, त्याच्यामधल्या आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 1-14 आणि अजूनही या ठिकाणी 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडू बाकी आहेत, 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा. साहिल याची महत्वपूर्ण विकेट गेलेली आहे. चेंडू बरेचसे या ठिकाणी खाल्ले गेले, निर्धाव गेले. 7 चेंडू 17 धावा. निखिल माळी जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. निखिल माळी याच्या बॅटीतून इथे जर आणखीन एक फटका आला तर जान येऊ शकते. बरोबर आहे, निखिल माळी हा महत्वाचा बॅट्समन आहे. यावेळेला आपण बघतोय काय झालंय तर इथे मात्र सुरेख झेल पकडला गेला आहे. इथे सुरेख झेल फलंदाज बाद, ज्याची अपेक्षा होती, ज्या विकेटसाठी हे 11 खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये ज्या विकेटची अपेक्षा या ठिकाणी बघत होते, तो निखिल माळी मात्र या ठिकाणी बाद झालाय. महत्वाची विकेट, आणखीन एक हादरा. दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. प्रणित पाटील 11 उंबर्डे संघाला हा दुसरा हादरा. अब्रार यांनी या ठिकाणी हा सुरेख झेल टिपलाय. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण मात्र या ठिकाणी चेंडू आतमध्ये राहिला, इन राहिला आणि हा सहज झेल टिपता आला अब्रार याला. सुरेख झेल महत्वाचा फलंदाज बाद. नवीन फलंदाज गेला, बॅट्समनचं नाव सांगा. अभय. नवीन फलंदाज गेला अभय. आता चेंडू बाकी आहेत फक्त 6 आणि धावा पाहिजे 17. 6 चेंडू 17 धावा. आंबिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यांच्याच मिसेस आंबिवलीच्या सरपंच आहेत. आमचे स्नेही आणि प्रेम करणारे म्हणून आज विनायक पाटील यांच्यावरती ज्यांनी, खरं तर ही मंडळी प्रेम करणारी सगळीच मंडळी आहेत, पण आज या ठिकाणी आपण आलात. या ठिकाणी मुन्ना स्वागत केलं जाते. आंबिवली ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य आहेत प्रशांतजी पाटील यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाते. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचा आभार, स्वागतकर्त्यांचं सुद्धा आभार. 6 चेंडू 17 धावा. रोहन गोलंदाजीसाठी सज्ज. फटक्यामध्ये तेवढी जान नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला, कव्हर पॉइंटच्या बाजूला चेंडू ढकललाय. एकच धाव मिळाली. 5 चेंडू आणि अजूनही 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. प्रेक्षकांना जसा मॅच पाहायचा होता, बघायचा होता, तसा मॅच या ठिकाणी फायनलचा पाहता आला नाही. टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव ओमकार हरपाल या ठिकाणी आलेला आहे. ओमकार हरपाल याचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. खरं तर रायगड जिल्हा आणि या पेण तालुक्याचं नाव ज्यांनी उंचावरती नेऊन ठेवलेलं आहे असा ओमकार हरपाल. हा चेंडू वाईड आहे, एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईडच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या वाढली जाते. 5 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू बाकी, 15 धावांची गरज. विनोद समोर खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला अभय आहे आणि बॉलिंग पार्वती रोहन. जय मल्हार रोडे संघाचा हा रोहन षटकातला पुढचा चेंडू घेऊन चेंडूवरती टपली देण्याचं काम केलं. विनोद यानं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्यात, पण एकेरी दुहेरी धावाने काही फरक पडणार नाही, कारण इथे मोठे फटक्यांची आवश्यकता होती. आता चेंडू बाकी राहिलेत फक्त 4 आणि धावा पाहिजेत 13. मगाशी असंच समीकरण आलं होतं. त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जे मल्हार रोडे संघाचा रोहन त्यावेळेला खेळला होता. सौरभ खेळला होता कोपरुलीचा. त्यावेळेला अतिशय जबरदस्त खेळ आपण पाहिला होता, पण इथे मात्र स्वतःहून विकेट दिली जाते. विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. 3 चेंडू बाकी आहेत. 13 धावांची गरज आहे. बॅट्समन पाठवा लवकर. काही गरज नसताना या ठिकाणी आपण बघितलं
असा खेळ करायला गेले आणि इथे मात्र विकेट देऊन बसलेले विनोद. पण जे महत्वाचे बॅट्समन होते ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते बॅट्समन मात्र या ठिकाणी तंबूमध्ये बसलेले आहेत, पॅव्हिलियन मध्ये बसलेले आहेत. त्याच्यामुळे इथे कोणती म्हणजे अपेक्षा आता उरलेली नाहीये. 3 चेंडू बाकी आहे, 13 धावा. मॅच तसा अजून आहे पण मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या बॅट्समनला जर एखादा फटका या बॉलवरती आला, हा जो चेंडू पडणार आहे ना तो लाख मोलाचा असेल. या चेंडूवरती आपण भाकीत करू शकतो की काय घडेल मैदानामध्ये. जर षटकार आला तर अपेक्षा वाढेल. रोहन याचा पुढचा चेंडू. यावेळेला बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र झेल सुटला गेला. एकच धाव. आता मात्र या ठिकाणी मी म्हटलं की जर षटकार आला असता तर अपेक्षा असती. आता 2 चेंडू आणि 12 धावा. तरी पण मॅच संपलेला नाही. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये. 2 चेंडू 12 धावा. लगातार 2 षटकार मारा आणि सामन्यामधला महान टीम विजेता पारितोषिक आपण पटकवा. लगातार 2 षटकार पाहिजेत सामना विजय करण्यासाठी. महान टीम विजेता चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी होण्यासाठी 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. पण मात्र या ठिकाणी अर्थातच हा चेंडू इथे मात्र एकच धाव आणि जय मल्हार रोडे संघाने एकाएकी बाजूला आपला किल्ला या ठिकाणी लढवलेला पाहायला मिळतोय. आपला हक्क सिद्ध केलेला आहे. या चेंडूवरती फक्त सामन्याची औपचारिकता बाकी. लास्ट बॉल 1 to go. लास्ट बॉल. सामन्याची औपचारिकता बाकी. जय मल्हार रोडे संघाने या ठिकाणी आपलं नाव कोरलंय. नक्कीच पहिल्या क्रमांकावरती जय मल्हार रोडे संघ आणि उपविजेता ठरतोय तो प्रणित पाटील 11 उमरडे संघ. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचं आम्ही सतत आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार. सर्व प्रेक्षक वर्गाने सुद्धा शेवटपर्यंत हा सामना पाहिला म्हणून सर्व प्रेक्षक वर्गाचा सुद्धा मी समालोचन कक्षाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आपण वेळ दिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेच या ठिकाणी होईल त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. बाकीच्यांनी थांबायचंय. खेळाडूंनी सर्व खेळाडूंना विनंती की आपण थांबायचंय.